नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। 28 डिसेंबर या दिवशी आहे दुर्गाष्टमी आणि या दिवशी शाकंभरी देवी नवरात्र उत्सव सुरू होतोय। तर या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेचं आपल्यावर कृपा आशीर्वाद राहावा, आपल्या कुलदेवीचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहावा, यासाठी आपल्याला काही छोटेसे बदल किंवा छोट्या छोट्या सेवा या काळामध्ये करायचे। आता जरी तुम्ही हे नवरात्र उत्सव यापूर्वी साजरं केलं नसेल तरी आपल्याला आपल्या देवघरामध्ये अखंड दिवा लावायचा आहे। तो तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा लावला तरी चालेल। आता दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे। तुम्ही अष्टदल कमळ काढू शकता, कुंकवाने किंवा तांदळाने दिव्याखाली स्वस्तिक काढलं तरी चालेल। आता आपण सकाळी देवपूजा करणार तेव्हा आपल्या कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती आपल्याकडे असते, ती नसेल तर लक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायची आणि त्याच्यावर आपल्याला श्री सूक्त म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे किंवा मग ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा म्हणत म्हणत तुम्ही अभिषेक करा। आता शुद्ध पाण्याने अभिषेक करू शकता किंवा पंचामृत किंवा दूध किंवा हळदीचं पाणी याने अभिषेक केला तरी चालेल। आणि जर तुम्ही शुद्ध पाण्याने अभिषेक केला तर ते पाणी आपण सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे आणि तीर्थ म्हणून घरातल्या सगळ्या लोकांना ते प्यायला द्यायचं आहे। आता याच दिवशी आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा लक्ष्मी मातेचे फोटो मूर्ती असेल तर त्याच्यावर आपल्याला आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे, कारण या दिवशी दुर्गाष्टमी आहे आणि दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं आपल्याला या दिवशी पठण करायचं आहे। आता या सेवा आपण प्रत्येकाने करा। ज्यांच्याकडे लक्ष्मी माता किंवा आपल्या कुलदेवीचा टाक फोटो आहे त्या प्रत्येक व्यक्तीने ही सेवा करा, कारण हा खूप मोठा दिवस आहे आणि प्रभावी सेवा आहेत। आता या दिवशी विष्णूंचंही स्मरण करायचं आहे, म्हणजे शक्य झालं तर विष्णू सहस्त्रनाम, पुरुष सूक्त आणि विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ आपल्याला पठण करायची। तर ही सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे। याने आपल्या लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद हा आपल्यावर अखंड राहतो। तर ही छोटीशी माहिती सर्वांना श्री स्वामी समर्थ।